नर्मदे हर नर्मदे हर. श्रोते हो, नमस्कार. मी माधव जोशी भागवत कथा ज्ञानयज्ञ प्रारंभ करीत आहे. सर्वांनी या पुण्यकाळामध्ये त्याचा लाभ घ्यावा. आज आषाढी एकादशी आहे, म्हणजेच देवशयनी एकादशी. आजपासून चातुर्मासाला सुरुवात होते. या 4 महिन्याच्या काळात आपण जी सत्कर्मे करतो त्याचं फळ अधिक मिळतं. हे 4 महिने भगवंत विश्रांती घेतात, शयन करतात आणि त्या काळात आपण भगवंतांची जेवढी स्तुती करू, भगवंतांची जेवढी सेवा करू, त्यामुळं भगवंत पुष्ट होतात आणि पुन्हा जागे झाल्यानंतर उत्साहानं जोमानं कामं करू लागतात. आपल्याला सर्व वेद, पुराणे, उपनिषदे, रामायण, महाभारत वाचणं शक्य नाही हे व्यासाने ओळखलं. म्हणूनच त्यांनी कलियुगामध्ये सर्व जीवांचा उद्धार करण्यासाठी या सर्व धर्मग्रंथांचं सार काढलं आणि ते सार म्हणजेच श्रीमद भागवत महापुराण आहे. श्रीमद भागवत महापुराण म्हणजे भगवंतांची वाङ्मयीन मूर्ती आहे. तेव्हा आपण या श्रीमद भागवत ग्रंथाचं श्रवण करणे म्हणजे भगवंतांचीच उपासना करणे आहे. नारद मुनी भागवताच्या महात्म्यामध्ये सांगतात, श्रवणं सर्वधर्मेभ्यो वरम मन्ये तपोधना वैकुंठस्थो यत कृष्ण श्रवणाद्यस्य लभ्यते. म्हणजे मी श्रीमद भागवत महापुराण श्रवणाला सर्वश्रेष्ठ मानतो, कारण भागवत श्रवणानं वैकुंठात राहणाऱ्या भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती होते. वक्ता कितीही विद्वान असला तरी श्रोते असल्याखेरीज वक्ता काय करणार? म्हणूनच चांगल्या, हुशार, जाणकार वक्त्यांना श्रोते मिळवून देण्याची सेवा करणाऱ्या रेडिओ शुगरनं मला ही संधी दिली आहे. तेव्हा आजपासून आपण दररोज भागवत कथा श्रवण करूया. आजपासून मी आपल्याला भागवत ज्ञानकथा सांगणार आहे. मला माझ्या गुरूंनी ज्या पद्धतीनं कथा शिकवली आहे त्याच पद्धतीनं मी आपल्याला भागवत कथा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्याकडून संपूर्ण भागवत कथा सांगून होणार नाही आहे, हे मी पहिल्यांदाच सांगतो. कारण शुकदेवानी परीक्षित राजाला ही कथा 24/7 म्हणजे 168 तास सतत सांगितलेली होती. त्या मानानं आपल्याला वेळही कमी आहे, सांगण्यासारखं खूप आहे, श्रोतावर्ग उत्तम आहे आणि भागवत श्रवणाच्या लालसेनं आपण वेळ काढून बसला आहात. म्हणून जाताना आपल्याला काहीतरी देता यावं, आपल्या पदरात काहीतरी पडावं, इतका वेळ आपण श्रवण केलं त्याचा काहीतरी लाभ आपल्याला व्हावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. ती माझी इच्छा पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. म्हणूनच भागवत कथेला सुरुवात करण्यापूर्वी मी सर्वांना वंदन करतो आणि कथेला आरंभ करतो. भागवताबद्दल म्हणलं जातं की विद्यावतां भागवते परीक्षा, म्हणजे जे जे विद्वान आहेत त्यांची परीक्षा म्हणजेच भागवत आहे. मी आसनावर बसलो आणि कथा सांगायला सुरुवात केली की परीक्षिताला शाप मिळाला. त्याला 7 दिवसात तक्षक दंश होईल असा शाप मिळाला. मग पुढे शुकदेवानी त्यांना 7 दिवस भागवत कथा ऐकवली आणि त्या भागवत कथेच्या श्रवणामुळं परीक्षिताला मुक्ती मिळाली. यासाठी अनेक कथा सांगितल्या गेल्या. एवढंच भागवत आहे का हो? मुळीच नाही. भागवत कथा आपण आपलं जीवन कसं जगावं याचं मार्गदर्शन करणारी कथा आहे. भागवत कथा आपल्याला संतांनी दाखवलेल्या मार्गावरून चालण्यास प्रवृत्त करणारी आहे. संतांना अभिप्रेत असणाऱ्या मानवी जीवनाकडं प्रवृत्त करणारी ही भागवत कथा आहे. संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली यांना जसं मानवी जीवन आवडत होतं
तसं जीवन आपण स्वीकारावं आणि त्या जीवनमूल्यांच्या आचरणाने आपल्या जीवनाची कृतार्थता व्हावी यासाठी भागवत कथांचं श्रवण आणि चिंतन अपेक्षित आहे. आपण भागवत ऐकलेलं असणार. बहुतेक कथा तुम्हाला ठाऊक आहेतच. भागवत या कथांमधून आपलं जीवन घडवण्यासाठी कशाचं आचरण केलं पाहिजे हे सांगतं. हिरण्यकशिपूचं चरित्र, प्रल्हादाचं चरित्र यामधनं हिरण्यकशिपूने प्रल्हादाला किती त्रास दिला आणि त्यातून प्रल्हाद भगवंतांच्या भक्तीमुळे कसा बाहेर पडला हे आपल्याला समजतं. पण आपण विचार केला पाहिजे की भागवतातील हा प्रल्हाद, भागवतातील हिरण्यकशिपू आपल्या मनात, देहातही सामावलेले आहेत, लपलेले आहेत. मग आपल्या मनात लपलेल्या प्रल्हादाचा विस्तार आपण करायचा की हिरण्यकशिपूचा विस्तार करायचा हे आपण ठरवायचंय. भागवत ही कथा आहे असं म्हणताना वाटतं. ही काय एकच कथा आहे का? अजिबात नाही. 7 दिवसात मृत्यू तक्षकदंशानं होणार म्हणून परीक्षित राजा त्या 7 दिवसात आपलं जीवन कृतार्थ करण्यासाठी प्रयत्न करू लागला. ते पाहून शुकमुनी म्हणतात, राजन, 7 दिवस खूप झाले, कारण खटवांग राजानं तर 2 दिवसात मुक्ती मिळवलेली होती. मग तुला तर 7 दिवसांचा अवधी आहे. म्हणून शुकमुनीने परीक्षित राजाला 7 दिवस भागवत कथा सांगितली आणि परीक्षिताच्या जीवनाला कृतार्थ केलं. परीक्षिताचं जीवन धन्य केलं. ती धन्यता आपल्याही जीवनाची झाली पाहिजे म्हणून आपण भागवत कथा ऐकायची एवढाच उद्देश नाही. भागवत कथा आपल्याला जीवन जगण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देते. भागवत कथामधील इतिहास, चरित्र आपल्यापुढं संपन्न जीवनांचा आदर्श उभा करतात हे विसरता कामा नये. जरी आपण भागवत कथा म्हणत असलो तरी त्याच्याबरोबर आपण ज्ञान हा शब्द लावलेला आहे. या सर्व कथांमधून आपण ज्ञान गोळा करायचं आहे. भागवत काय आहे? आम्ही भागवत का आणि कशासाठी ऐकावं? शुकमुनी आणि परीक्षित राजा यांच्या संवादामध्ये आम्ही पडायचं काय कारण आहे आणि भागवत श्रवणानं आम्हाला काय मिळणार आहे? असे मनात विचार येतात आणि ते योग्यही आहेत. कारण काहीतरी करण्यापूर्वी शहाणा माणूस त्यामुळं आपल्याला काय मिळणार याचा विचार करतोच. काहीतरी प्रयोजन असल्याखेरीज त्यासाठी कुणीही प्रवृत्त होत नाही. तुम्ही भागवत कथा ऐकायला येण्यामागं सुद्धा एक प्रयोजन आहे. या ग्रंथामधलं तत्त्वज्ञान आपल्या पचनी पडलं पाहिजे. या ग्रंथात आमचं जीवन प्रकाशमय करणाऱ्या, जीवन घडवणाऱ्या काही घटना आहेत. या ग्रंथात जे सांगितलं आहे त्यामुळं मानवी जीवनमूल्यांची जोपासना होणार आहे. या ग्रंथामध्ये मनुष्यजन्म मिळाल्यानंतर संतत्वापर्यंत पोहोचण्याचा एक सुनिश्चित यथार्थ असा मार्ग सांगितलेला आहे, दाखवलेला आहे आणि त्या मार्गाचा आम्हाला परिचय झाला पाहिजे आणि त्या मार्गानं जाण्यास आम्हाला प्रेरणा मिळाली पाहिजे. त्यासाठी हा भागवत ग्रंथ आहे हे लक्षात घ्या. यासाठी आपण भागवत कथा ऐकायला आलेलो आहोत. त्यामुळं आमच्या भागवत श्रवणाला महत्त्व आहे. मनुष्य जन्मतो आणि मरतो. जन्म आणि मरण कुणाच्याही हातात नाही, तसंच मृत्यू कुणालाही टाळता येणारा नाही. पण या जन्म मृत्यूंच्या मधल्या कालावधीमध्ये आपण काहीही करू शकतो. आणि या कालावधीमध्ये आपण आपला जन्म आणि मरणाला सुसंपन्न करणे हे तरी आपल्या हातात नक्कीच आहे. आम्ही जन्माला आलो याचा सर्वांना आनंद व्हावा असं कर्तृत्व दाखवणं, कर्तृत्व गाजवणं आमच्या हातात आहे. आपल्या मरणाचा लोकांनी सोहळा करावा एवढे तरी कर्तृत्व गाजवण्याचा आम्हाला अधिकार आहे. ज्ञानोबा माऊली सांगतात, जन्म मरणाचा सोहळा झाला पाहिजे असं जीवन जगा. आणि असं जीवन कसं जगावं याचं मार्गदर्शन करण्यासाठी आपण भागवत कथा श्रवण केली पाहिजे. आपण
कोणत्या जातीमध्ये जन्मलो, कुणाच्या पोटी जन्मलो, कोणत्या आश्रमात जन्मलो ते मुळीच महत्त्वाचं नाही. आम्ही जेथे आहोत तेथेच जन्ममरणाचा सोहळा आम्हाला बनवता आला पाहिजे, यालाच महत्त्व आहे. हे आपण बुद्धीच्या जोरावर, ज्ञानाच्या जोरावर करू शकतो. हा अधिकार बलरूपानं, बुद्धिरूपानं भगवंतानी आम्हाला प्रदान केलेला आहे. बल आणि बुद्धी असूनसुद्धा जर आपण मृत्यू टाळण्याचा प्रयत्न केला नाही तर तो आपला दोष आहे, हे लक्षात घ्या. प्रत्येकाच्या जीवनात अडचणी येतात. ज्ञानोबा तुकोबा यांच्या जीवनात किती अडचणी आल्या हो, तरीही त्यांनी आपल्या पुरुषार्थाच्या जोरावर त्या अडचणींना दूर करून, त्यावर मात करून आपलं कार्य पूर्णच केलं. त्यांनी जगाला असे ग्रंथ दिले की ज्यामधून मानवी जीवन उद्धार करण्याची व्यवस्था आहे. या ग्रंथांमध्ये मानवी जीवनाची कृतार्थता साधण्याची व्यवस्था आहे. पंढरपूरला जावा, तिथं आपल्या जीवनाला कृतार्थ करण्याची व्यवस्था करून पुंडलिक महाराज गेले. पुंडलिक महाराजांनी पांडुरंगाला जोपर्यंत वेडे, पापी, द्रोही, अधम, मंद, खट, नट येतील तोपर्यंत इथं उभं राहून त्यांना कृतार्थ करायला सांगितलं. आणि हे चालूच राहणार आहे. पांडुरंग उभाच आहे, कारण बसण्याची व्यवस्था पुंडलिक महाराजांनी केलेली नाही. हा पुंडलिक महाराजांचा पुरुषार्थ आहे, हे पुंडलिकांचं कर्तृत्व आहे. अडचणी येणारच. संतांना जितक्या अडचणी आल्या त्याच्या 10% सुद्धा आपल्या जीवनात अडचणी येत नाहीत. या सर्व अडचणींना वेगळा दृष्टिकोन ठेवून बघायला शिका, आणि ते भागवत शिकवतं. अडचणींच्याकडं कोणत्या भूमिकेतून पाहायचं ह्याचं ज्ञान भागवतातूनच मिळतं. निर्माण झालेल्या प्रश्नांच्या, अडचणींच्या पेक्षा थोडं वर जावा, मग तुम्हाला त्या अडचणी, ते प्रश्न लहान, क्षुल्लक वाटायला लागतील. अहो, संत चोखोबांना त्या काळी विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी आज जाता येत नव्हतं. त्यामुळं संत चोखोबा हताश झाले नाहीत. चोखोबांनी ह्या अडचणीकडं दुसऱ्या दृष्टीने पाहिलं. संत चोखोबांनी विचार केला, मला मंदिरात प्रवेश करता येत नाही, पण विठ्ठलाला तरी मंदिराबाहेर येता येते की. चाल मग, ते जर बाहेर आले तर दोघांची गाठभेट होईल की. मी माझ्या पुरुषार्थानं पांडुरंगाला मंदिराबाहेर आणेन. आणि पांडुरंग बाहेर येऊन चोखोबांना भेटले. भागवत कथा श्रवण आपल्याला असा पुरुषार्थ दाखवण्यास, अडचणीमध्ये वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्यास मार्गदर्शन करते. आपल्या जन्म मृत्यूचा सोहळा करण्यासाठी असा पुरुषार्थ करण्यास भागवत प्रेरणा देते, भागवत शिकवते. आपल्या जन्ममृत्यूचा सोहळा केवळ आणि केवळ आपल्या कर्तृत्वानं, आपल्या पुरुषार्थानंच होणार आहे. त्याखेरीज दुसरा कोणताही मार्ग नाही, हे आपल्याला भागवत श्रवणानं लक्षात येतं. परीक्षित राजाला 7 दिवसांचा कालावधी मिळाला. त्याला निश्चित मृत्यूदिन समजला. पण आपल्याला किती वर्ष जगणार आहे हे माहीत नाही. मृत्यू कधी आहे हे माहीतच नाही. त्यासाठी लवकरात लवकर आपण भगवत चिंतनाकडं प्रवृत्त झालं पाहिजे. आपण आपलं आयुष्य समृद्ध करण्याकरता, कृतार्थ करण्याकरता आत्तापासूनच भगवंतांच्या भक्तिमार्गाला लागलंच पाहिजे. भागवत आपल्याला असं समृद्ध जीवन जगायला शिकवतं. जीवन मिळणं हे प्रारब्ध आहे, पण जीवन जगण्याची कला आत्मसात करण्याला आपलं कर्तृत्वच दाखवायला लागतं. त्यासाठी भगवंतांनी सर्वांना बुद्धी दिली आहे, हे सर्वांना ठाऊक आहे, पण आपण त्या बुद्धीचा उपयोग करत नाही. त्या बुद्धीच्या जोरावरच आपल्याला आपलं जीवन धन्य करता येणार आहे, जीवन संपन्न करता येणार आहे. त्यासाठी
मार्गदर्शनाची आवश्यकता आहे आणि ते मार्गदर्शन आपल्याला भागवत श्रवणानं मिळणार आहे. म्हणूनच भागवत श्रवणाचं मूल्य अमूल्य आहे. नर्मदे हर. धन्यवाद. उद्या पुढील पाठात ऐकू.